एकेकाळी भंडारा जिल्ह्यात विड्या वळण्याचा उद्योग भरभराटीस होता. स्वस्त आणि मुबलक मनुष्यबळ, जंगलात मोठ्या प्रमाणात उगवणारी तेंदूची झाडे आणि विडी कारखान्याला असणारे पोषक वातावरण ह्यामुळे बऱ्याच उद्योजकांनी बिडी कारखाने चालवले होते. सिगारेटींचे एवढे प्रस्थ नव्हते. गावोगावी चौकात विड्याच फुंकल्या जात. एकूणच विडी कारखान्यांना भरभराट होती. नफ्याचा उद्योग होता. काळ बदलला. विड्या ओढणे गावंढळपणा झाला. सिगारेटी ओढणे फॅशन म्हणू लागली. आता गावागावात चौकात तरुण पोरं सिगारेटी ओढत स्टाईल मारू लागली. विड्यांची विक्री दिवसेंदिवस मंदावत होती. नक्षलवाद्यांच्या वाढत्या त्रासामुळे जंगलातून तेंदूपत्ता आणणे जिकिरीचे होऊ लागले. तेंदूपत्ता महाग झाला. विडी कारखान्यांना ओहोटी लागली. गावोगावचे छोटे कारखाने बंद पडले. मोठे कारखाने कसेबसे तग धरून होते, पण बरेचसे नतमस्तक झाले. असाच एक विडी कारखाना एका छोट्याशा गावात टिकण्याची धडपड करत होता. पण घर फिरले की घराचे वासेही फिरतात. जेमतेम टिकून असलेल्या या कारखान्याला एके दिवशी आगीने कवेत घेतले. गावात अजूनही लोक कुजबुजतात की आग मालकानेच लावली आणि विम्याची रक्कम खिशात घातली. कारखाना साऱ्या मुद्देमालासकट भस्मसात झाला. मातीच्या भिंती आणि वरचे कौलारू छप्पर तेवढे टिकून राहिले. आग विझवण्याच्या प्रयत्नात 2 कामगार मात्र बळी पडले. कारखान्याच्या कंपाऊंड बाहेर कामगारांसाठी मालकाने 20-21 घरांची एक वसाहत बनवली होती. कारखाना बंद झाल्यावर ती कुटुंब नव्या रोजगारांच्या शोधात इतरत्र पांगली. मालकाने चाळ भाड्याने चढवली. गावात बदली होऊन येणाऱ्या नोकरदार वर्गासाठी ती चाळ सोयीची होती. कारखान्याच्या भव्य लोखंडी फाटकाला मोठे कुलूप चढवून आणि गावातला आपला बंगला विकून मालक शहरात राहायला गेला. वर्षामागून वर्ष गेली. जळक्या भिंती आणि फुटक्या कौलांचे छप्पर घेऊन कारखाना एकाकी उभा होता. आवरातल्या सुंदर बागेचे रूपांतर रानात झाले. लोखंडी फाटकाला गंज चढला. चाळीला कारखान्यापासून वेगळी करणारी कंपाऊंड मोडकळीस आली. अशा इमारतीसोबत भूतांच्या गोष्टी जोडल्या गेल्या नाहीत तरच नवल. आगीत बळी गेलेल्या त्या 2 कामगारांचा भूत म्हणून पुनर्जन्म झाला होता. कारखान्यासोबत अनेक भूतकथा जोडल्या गेल्या. चाळीत एखादे नवे कुटुंब राहायला आले की त्यांना ह्या कथा सांगून खबरदार केले जाई. मुलाने जास्त मस्ती केली की त्याला कारखान्यातल्या भूतांचे भय दाखवले जाई. अभ्यास कर नाहीतर कारखान्यात नेऊन सोडेन म्हणण्याचा अवकाश. मुलगा लगेच अभ्यासाला बसे. एके दिवशी चाळीत नवे कुटुंब राहायला आले. नवरा बायको आणि 2 मुले. असे छोटे कानी कुटुंब होते. घरप्रमुखाची बँकेची फिरतीची नोकरी. 2-3 वर्षात बदली व्हायची. शेजारी आले, विचारपूस केली, गावाबद्दलची माहिती दिली आणि शेजार धर्म पाळत कारखान्याचीही सविस्तर माहिती दिली. हळूहळू ते कुटुंब चाळीत गावात चांगलेच रुळले. जवळच असलेल्या शाळेत मुले जाऊ लागली. शेंडेफळ थोडे उन्हाळ होते. त्याचे नाव पंकज. एकदा तो कंपाऊंडवरून उडी मारून कारखान्यात जाण्याचा प्रयत्न करू लागला. आईने पाहिले आणि त्याला ओढतच परत आणले. अर्थात उन्हाळक्या करणाऱ्या मुलाला वठणीवर कसे आणायचे हे सर्वच आयांना ठाऊक असते. आईने त्याला तिखट मीठ लावून कारखान्यातल्या भूतांच्या गोष्टी सांगितल्या. खरे तर तिचा भूतांवर विश्वास नव्हता, पण ह्याने पुन्हा पुन्हा कारखान्याकडे जाऊ नये हा त्यामागचा हेतू होता. बऱ्याच वर्षापासून बंद असलेल्या कारखान्यात साप विंचवांचा धोका होता. रान माजले होते. अशा जागी ती माऊली आपल्या लेकराला कसे जाऊ देईल? पंकजने आईवर विश्वास ठेवला. मनात कुठेतरी भूत घर करून बसले. आता संध्याकाळी संधीप्रकाशात रातकिड्यांच्या किरकिर आवाजात कारखान्याकडे लक्ष गेले की त्याच्या उरात धडकी भरायची. कंपाऊंडवरून उडी मारण्याचा विचार मन त्याच्या स्वप्नातही आला नाही. वर्गात पंकजचा एक चांगला मित्र बनला होता, अमोल. अमोल चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता. दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. दोघे एकाच बाकावर बसायचे, एकत्र डबे खायचे आणि खेळायचे. शाळेमागे थोडे अंतर चालत गेले की शेतातून तळ्याकडे जाणारी एक पायवाट होती. तिथे एक मोठे चिंचेचे झाड होते. दूर कारखान्याची मागची बाजू दिसायची. लांबच लांब काळपट लाल भिंत आणि थोड्या अंतराने असलेल्या लोखंडी गजाच्या मोठ्या खिडक्या. बऱ्याचदा दोघेही सुट्टीत त्या झाडाखाली येऊन बसत. हे त्या दोघांचे छोटेसे विश्व होते. निवांत बसून गप्पा मारायची जागा होती. इथे वर्गातला पटांगणावरचा गोंधळ नव्हता.
होता तो पक्ष्यांचा मंजूळ ध्वनी आणि कुठून तरी येणारा बैलांच्या गळ्यातला घंटांचा किणकिण स्वर. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायची ती हक्काची जागा होती. त्या दिवशी दोघे असेच गप्पा मारत चिंचेखाली बसले होते. अचानक त्या कारखान्याकडे लक्ष जाऊन पंकज बोलला, तुले का वाटते बे अम्या कारखान्यात भूत असल? ह्या काहीच का बे, आपण अशा फालतू गोष्टीवर विश्वास नाही ठेवत. अबे पर सबच जण म्हणतात म्हणून का झालं? खरा थोडीच असल. मला भूतेवर विश्वास नाही. दिसला तर मानीन. आमच्या बाजूच्या घरात अमरभाऊ राहते. तो सांगते का तो कारखान्यात गेलता तर त्याले भूत नाही दिसला. तो म्हणते का भूत नाही आहे. आपला भरोसा आहे त्याच्यावर. एकदम डेरिंगबाज माणूस आहे तो. हो नाही तर का? खोटा थोडी सांगून राहिलो. आता मले सांग, लोक म्हणतात का चिंचेच्या झाडावर देवाल राहते. आता आपण तर रोजच्या झाडाखाली बसतो का नाही? कधी कधी सायंकाळी 7 वाजेवरही बसून राहिलो. पर तुले दिसली आहे कधी का आपल्या अंगावर चढली नाही न? अशी तर दिसली नसती का? अमोल विजयी मुद्रेत पंकजकडे पाहत बोलला. पंकजला उगीच ओशाळ्यासारखे झाले. या वयात मुलांची मानसिक स्थिती विचित्र असते. एखादा मित्र आपण जे करू शकत नाही ते करत आहे असे म्हणजे काहीतरी अचट पराक्रम करत आहे असे वाटत असते. घरची बंधने आणि आपल्या मित्राच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण अशा कात्रीत तो सापडतो. मित्रासमोर आपली प्रतिमा भागूभाईची होऊ नये असे त्याला वाटत असते. मग तो मनातली भीती लपवतो. सारवासारव करण्याचा प्रयत्न करतो. आपण अगदीच बावळट नाही हे दाखवण्याची धडपड सुरू होते. पंकजने तेच केले. आपण बी भूताले काही भेवत नाही, पर विश्वास ठेवाले का जाते? जगात चांगलं आहे तर वाईट बी असलच. देव आहे तर भूत बी असलच. तो ठेव विश्वास. आपण नाही ठेवत. आणि तुले का वाटते त्या कारखान्यातल्या विहिरीत पाहिलं तर माणूस साप बनते आणि तिच्यात पडते? खरा असल? तुले कोण सांगल? नाही असाच इखनाल तिखनाल ऐकला हो. खरे तर त्याला ही गोष्ट त्याच्या आईनंच सांगितली होती. पण अजूनही आपण आईने सांगितलेल्या गोष्टीवर पटकन विश्वास ठेवतो हे अमोलसमोर स्वीकार करायची त्याला लाज वाटली. तो पुन्हा आपले हसे उडवेल अशी भीती होतीच. ते सब झूट आहे बे पक्या. असं कधी होऊ शकते का? वाटल्यास तूच त्या विहिरीत डोकावून पाय. खरे तर तेव्हा पंकज नाही भाऊ मी कायले रिस्क घेऊ म्हणणार होता. पण स्वतःला सावरून तो म्हणाला, हो बे जाऊन पाहावं लागेल एखाद दिवशी. अबे उद्याच जाऊन जा हवं. घंटा झाली. दोघे उठले आणि वर्गाकडे जायला निघाले. वर्गात पंकजच्या डोक्यात तोच विषय घोळत होता आणि शाळा सुटल्यावर घरी जातानाही त्याच्या डोक्यातून कारखान्यातले भूत काही जात नव्हते. रात्री झोपताना पडल्या पडल्या त्याने विचार केला की एकदा खरंच कारखान्यात जायला हवे. भूत खरंच आहे की नाही बघायला हवे. त्याचे विचारचक्र सुरू झाले. मी जाईन, पुरा कारखाना फिरीन, भूत आहे का नाही पाहून येईन. पर विहिरीत नाही पाहीन. समजा विहिरीत पाहिलो आणि साप होऊन विहिरीत पडलो तर बाहेर कसा येईन? बाहेर आल्यावर आईले का सांगीन? पर सापाच्या रूपात आई मले ओळखल का? अन बाहेर येताच नाही आला तो मग तर आई परेशान होऊन जाईल. आणि मी साप बनून का करीन? शाळेत कसा जाईन? छी बेपका. अन उंदरं खावं लागल. यक्थू नाही आपण विहिरीत नाही पाहावाचा. पर कारखान्यात जाईन. भूत दिसलास तर त्याले अगा मामा अगा दादा करून पटवीन. म्हणजे तो मले सोडून टाकल. काही नाही करल. उद्याच जाऊ का? हो उद्याच जातो. नाही नाही उद्या नाही. मग काही आरामात जाईन. असा सगळा विचार करत त्याला कधी झोप लागली हे कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी वर्गात अमोलने त्याला विचारलेच, का पक्या का म्हणतेस? जाशील का बे कारखान्यात? हो जाईन ना बे. काहून नाही जाईन? मी घाबरतो थोडीच. आता जायचे तर ठरवले आहे. तसे अमोलला सांगितले पण जायचे कधी हा प्रश्न पंकजच्या मनात होता. पुढचे 1-2 दिवस अमोल त्याला कधी विचारायचा आणि हा लवकरच असे उत्तर द्यायचा. हळूहळू गप्पांमध्ये नवे विषय आले आणि हा विषय मागे पडला. पण कारखाना तर रोजच पंकजच्या नजरेस पडायचा. त्यामुळे हा विषय त्याच्या डोक्यातून तरी जात नव्हता.
कधीतरी आपण कारखान्यात जाऊन पाहायचे अशी त्याने मनाशी खूणगाठ बांधली असली तरी तो दिवस काही उजाडत नव्हता. त्याच्या ह्या चर्चेला सुद्धा आता वर्ष होत आले होते. एके दिवस त्याच्या आईला सामानाची आवरावर करताना पाहिली. हे दृश्य त्याच्या ओळखीचे होते. बाबांची पुन्हा बदली झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने आईला विचारता उत्तर आले की या रविवारी निघायचे आहे. त्याला कारखान्यातल्या भूताबद्दल केलेला निश्चय आठवला. म्हणजे त्याच्या हाती फक्त 4 दिवस होते. मनाचा हिय्या करून कारखान्यात भूताच्या शोधात जायचे आणि ह्या प्रकरणाचा निकाल लावायचा असे त्याने ठरवले. मनाची तयारी करण्यातच पुढचे 2 दिवस गेले. शुक्रवारी शाळेत जाताना शाळेतून परतून कारखान्यात जायचे असे त्याने ठरवले. मात्र त्याने ही गोष्ट अजून अमोलला सांगितली नव्हती. आपण अजूनपर्यंत कारखान्यात गेलेलो नाहीये हे त्याला कळले तर तो आपली खिल्ली उडवेल असे त्याला वाटले. त्यापेक्षा उद्या शाळेत आपण सांगायचे असा त्याने विचार केला. शुक्रवारी शाळेतून तो लगबगीने परतला. हिवाळ्याचे दिवस होते. अंधार लवकर पडतो तेव्हा घाई करणे गरजेचे होते. त्याने कपडे बदलले आणि आईचे लक्ष नाही हे बघून तो कंपाऊंडकडे गेला. विटांच्या भिंतीत असलेल्या खाचांमध्ये पाय रोवत तो भिंतीवर चढला. भिंतीवरून त्याने कारखान्यावर नजर फिरवली. हिवाळ्याचे दिवस. संध्याकाळचे 5 वाजले असावेत. प्रकाश मंदावला होता. बागेतली बेछूट वाढलेली झाडे, तण, झुडूप आणि तो पडका कारखाना, सारेच दृश्य मनात भीती निर्माण करणारे होते. तो भिंतीवरून खाली उडी मारणार तेवढ्यात त्याचे लक्ष झाडीत दडलेल्या विहिरीकडे गेले आणि काळजाचा ठोका चुकला. पण आता माघार घ्यायची नाही असे त्याने ठरवले होते. जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली म्हणत त्याने भिंतीवरून उडी मारली. मनात भूत पिशाच निकट नाही आवे सुरू झाले होते आणि तो सगळीकडे भिरभिरती नजर ठेवत एक पाऊल टाकत होता. अचानक चर्र असा आवाज झाला आणि त्याने भिंतीकडे धूम ठोकली. पण भिंतीवर चढताना त्याने मागे वळून पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो पाचोळ्यावर पाय पडल्याचा आवाज होता. ह्या आपण बिनफुकट घाबरलो त्याने मनात म्हटले. तो परत वळला आणि आता सरळ कारखान्याकडे जाऊ लागला. पण वारंवार त्याचे लक्ष त्या विहिरीकडे जात होते. कोण जाणे, पण त्या विहिरीत एक विचित्र आकर्षण होते. पण आपण विहिरीत डोकावलो तर विहीर आपल्याला साप बनवून आत ओढेल आणि साप बनलो तर मग आई काय म्हणेल हा विचार त्याच्या डोक्यात यायचा आणि तो विहिरीकडे जाणे टाळायचा. आता तो कारखान्याच्या अगदी समोर उभा होता. त्याच्या डोळ्यासमोर पोपडे उडालेल्या जळक्या काळपट भिंती होत्या. सगळीकडे कोळ्याच्या जाळ्यांचे साम्राज्य होते आणि खाली फरशी पाल्या पाचोळ्याने झाकली गेली होती. तो कारखान्यात शिरला. दोन्ही बाजूंना छोट्या छोट्या खोल्या होत्या. तो त्या खोल्यात शिरला. फुटक्या कौलातून प्रकाश अंधार दूर सारत होता. तो एकेका खोलीत जाऊन फेरी मारून यायचा. अजून त्याला भूत दिसले नव्हते. आता त्याची भीती बरीच कमी झाली. तो शेवटच्या खोलीत शिरला. लांबच लांब खोली होती. थोड्या थोड्या अंतरावर लोखंडी गजांच्या अनेक मोठ्या खिडक्या होत्या. हे कदाचित गोदाम असावे असा त्याने अंदाज बांधला आणि तो खरा देखील होता. ते गोदाम होते. चिंचेच्या झाडाखालून आपल्याला हीच खोली दिसले हे देखील त्याच्या लक्षात आले. त्याने चौफेर नजर फिरवली. खाली फुटक्या कौलांचा खच होता. पालापाचोळा 40% होतीच. तो खिडकी बाहेरून कसे दृश्य दिसते हे बघायला खिडकीपाशी गेला. चिंचेच्या झाडाखाली त्याला एक आकृती दिसली. अंधुक प्रकाशात चेहरा नीट दिसत नसला तरी कपड्यांवरून आणि एकंदर शरीरयष्टीवरून हा अमोलच असल्याचे त्याच्या लक्षात आले. अमोल कधी कधी शाळा सुटल्यावर देखील चिंचेच्या झाडाखाली बसून चिंतन का मनन, अमोलच्याच भाषेत विचार करतो विश्वाचा वगैरे अलाना फलाना करत असतो हे त्याला माहीत होते. अचानक पंकजच्या मनात एक विचार आला. समजा आपण अमोलले उद्या सांगितलं की कारखान्यात जाऊन आलो तरी त्याचा विश्वास बसण्याची शक्यता कमीच राहील. आज तो आपल्या डोळ्यानं पाहिल तर त्याचा विश्वास पण बसून जाईल
आणि तो खिडकीपाशी जाऊन अमोलला हातवारे करू लागला. मोठ्याने हाका मारू लागला, पण अमोलचे काही लक्ष जाईना. एव्हाना अंधारू लागले होते. कदाचित ह्यामुळे असेल असे वाटून तो अधिकच मोठमोठ्याने हातवारे करू लागला. खिडकीतून हात बाहेर करून आपल्याकडे बोलवू लागला. पण अमोल खाली मान घालून कुठल्या विश्वात गुंग झाला होता देव जाणे. तो जणू तिथेच थिजला होता. काहीच प्रतिसाद देत नव्हता. शेवटी कंटाळून पंकजने तो प्रयत्न सोडला आणि खिडकीतून परत वळला. मग त्याने उगाच खेळ म्हणून खोलीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत उड्या मारत धाव घेतली. मग पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणून खिडकीपाशी गेला तर अमोल तिथे नव्हता. तो घरी परतला असावा. इकडे कारखान्यात पंकजची भीडपुरती चेपली होती. तो आता कारखान्यात अगा भूत भाऊ, भूत काका, भूत मामा, समोर ये गा असे मोठ्याने ओरडत हिंडत होता. तो आता कारखान्यातून बाहेर पडला. त्याचे लक्ष पुन्हा विहिरीकडे गेले. आता भूताची कहाणी खोटी आहे म्हणजे सापाची पण खोटीच असेल, त्याने विचार केला. तो हळूहळू विहिरीकडे जाऊ लागला. पण त्याच्या डोक्यात पुन्हा विचार आला, अन सापाची गोष्ट खरी राहिली तर मग तर मी साप बनून जाईन. मग आई का म्हणल, भूत आले तर पटवता पण येऊन जाईल. पर सापाचा माणूस कसा बनीन. आणि तो परत विहिरीपासून दूर झाला. कारखान्यात भूत नाही आहे इतकं माहीत झालं. तोच भूत आहे. आता जास्ती मस्ती नाही करायला पाहिजे असा विचार करत तो कंपाऊंडपाशी आला आणि भिंतीवर चढला. एव्हाना चांगलेच अंधारले होते, पण तो आता अंधाराला घाबरत नव्हता. त्याने पुन्हा एकदा कारखान्यावर नजर फिरवली आणि अगदी आनंदाने खाली उतरला. घराकडे परत जाताना त्याला खूप हलके वाटत होते. एक ओझे उतरले होते. कारखान्यात भूत नाही हे त्याला कळले होते. उद्या अमोलला हे सारे सांगायचे हे ठरवले. आज त्याला अतिशय शांत झोप आली. दुसऱ्या दिवशी शनिवार, सकाळची शाळा. पण पंकजला जाग आली नाही. आईनेही त्याला धपाटे घालून उठवले नाही. जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. त्याची शाळा सुटली होती. त्याने आईला विचारले तर तिने सांगितले की आपण आजच जात आहोत म्हणून तुला उठवले नाही. काल अचानक जाण्याचा दिवस बदलला. तुझ्या शाळेचे सगळे कामं झाले आहेत. तिने त्याला पटकन आवरून तयार व्हायला सांगितले. तो अमोलला भेटू शकत नव्हता. भूत नाही हे त्याचे म्हणणे पटले आहे हे सांगू शकत नव्हता. अमोलने त्याच्या जीवनात किती मोठे स्थान बनवले आहे हे सांगू शकत नव्हता. आणि शेवटचे चिंचेच्या झाडाखाली बसून पोटभर गप्पा करू शकत नव्हता. एक गळाभेट पण घ्यायची होती. आई मी शाळेत जाऊन येऊ 5 मिनिट, त्याने विचारले. अरे आता कसा जाशील, वर्ग चालू असतील आणि आपली सगळी तयारी झाली आहे. गाडी बाहेर वाट बघत आहे, आवर पटकन. उगाच त्याच्या मनावर मळब दाटले. गाडीत बसून जाताना इथली 3 वर्ष डोळ्यांसमोर येऊ लागली आणि कारखान्यातले चित्र तर वारंवार डोळ्यांपुढे यायचे. कालचा दिवस त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस होता. मनातल्या मनात तो म्हणाला, अम्या दोस्ता तू सही होतास. आपला आता बिलकुल विश्वास बसला आहे. भूत नावाची गोष्ट या जगात राहतच नाही. आज अमोल शाळेत अंमळ लवकरच आला. वर्गात त्याची नजर भिरभिरली. मग तो आपल्या जागी जाऊन बसला, पण त्याची सारखी चुळबुळ सुरू होती. प्रार्थना संपली, वर्ग सुरू झाले तरी त्याच्या बाजूची जागा रिकामीच होती. पंकज आला नव्हता. त्याने पंकजच्या चाळीत राहणारा मित्र सख्याला विचारले. त्याने सांगितले की ते लोक आजच जाणार होते, गेले असतील. पण तो तर उद्या जाणार होता. हवं, पण काल रात्री त्याची आई माझ्या आईला आली होती. तर माहीत झालं का ते आजच चालले म्हणून. हट बे यार, त्याला एक मोठी गोष्ट सांगायची होती बे. कालचा दिवस जबरदस्त होता बे पक्क्या. दोस्ता तू सही होतास. आपला आता बिलकुल विश्वास बसला आहे. या जगात भूत राहतात. अमोल का बे असा काऊन बोलून राहिला. काय बघितलं का काय. संख्या हो, काल सांच्याला गेलो होतो कारखान्याच्या मागच्या मैदानात. चिंचाच्या झाडाखाली बसला होतो. सहज नजर गेली ना बे कारखान्यावर आणि बघतो तो काय. अमोल डोळे उस्पारून बोलत होता. थोडी दापही लागत होती. का सांगत बे, पुढे काय.
संख्या तोंडाचा आ वासून ऐकत होता. संख्या, कारखान्यात कोणतरी होतं बे. मले हातवारे करून दाखवत होतं, बोलावत होतं, उड्या मारत इकडून तिकडे पळत होतं. का सांगू बे, अंगावर यो काटा आले. हातपाय गार पडलं. तसाच पळत सुटलं आणि घरला गेलं. अमोल शहारून गेला होता. तर मित्रांनो, अशी ही कारखान्यातल्या भूताची कथा. घडलेली एक घटना, 2 मुलांच्या मनावर भिन्न परिणाम करणारी. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर प्राचीज मोटिवेशनल हब या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.